कसली सेना म्हणे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो कशी विलीन होणार? आम्ही आहोत ना इकडे घट्ट, कधीपासून आहेत आणि सगळे खांडके वेल्डिंगकर माझे त्याची साक्ष आहेत. आम्ही कुठे विलीन नाही होणार. आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका. पण संघावरती तुम्ही बंदी आणणार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो, त्याची हालत 4 जून नंतर काय होईल ते बघा. कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काय भाडुत्री गोळा केलेत, काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना, सगळे भाडुत्री, कोणी हक्काचं कोणीच नाही. म्हणजे इधर से उधर से सब लाये थे आपले. त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं. म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार. तर हे सगळ्यांच्या भूलथापा आपण पाहिल्या. बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत. जसं मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, तसं आपल्या शहरी भागामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये, आपल्या मुंबईचे जे काही उद्योगधंदे हे गुजरातमध्ये यांनी पळवले. मग हिरे बाजार नेला. आपल्याकडे होणारं मोठं आर्थिक केंद्र, वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं, मी मुद्दामून सांगेन, आपलं सरकार होतं आणि करोना होता, ज्याचा उल्लेख आपल्या उद्याच्या खासदारांनी केला, अनिल देसाईंनी, जिथे आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. देशामध्ये दुसरं असं कोणतंही राज्य नाही की ज्याने फील्ड हॉस्पिटल, जसं चीनने 15 दिवसात उभं केलं होतं. मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे की आपल्या महाराष्ट्राने 17 दिवसामध्ये तिकडे फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले. यांनी काय केलं? यांना घाई झाली होती, कारण ती जागा आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते फील्ड हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेन म्हणजे गुजरातच्या घशात घातली. म्हणजे तुम्हाला सगळं गुजरात गुजरात गुजरात. मग इकडे जो जमलेला सगळा आणि राहणारा माझा भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याच्या भविष्याची चिंता कोणी करायची? म्हणजे काल जे मोदी म्हणाले की मी मुंबईला असं करेन, मुंबईला तसं करेन, तुम्ही मुंबईला भिकारी करताय. माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या 90,000 कोटीच्या ज्या काही FDs होत्या त्या आता तुम्ही तोडायला लागलात. 5,000 कोटी आता ते MMRDL देत आहेत. म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र महापालिकेच्या बोडक्यावर. कशाला देणार आम्ही तुम्हाला मतं? बरं, 2-3 दिवसापूर्वी त्यांचा जो काही रोड शो झाला तो खरा रोड शो हिणकस होता. हिणकस मी एवढ्यासाठी म्हणतो, तिथेच ते सगळं आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगलबच्च्यांनी केलं होतं. कारण महापालिकेची परवानगी नव्हती, त्यांचेच बगलबच्चे, त्यांचाच तो फोटो मोदींबरोबर पण आहे. आणि ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये खरा आकडा अजून आलेलाच नाही किती लोक गेली. पण ती घटना घडल्यानंतर 2 दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काय तुफान मस्तवाल रोड शो केला, लेझिम, ढोल, ताशा, फुलं बिलं उधळत. काय तुम्ही कशाला? तो त्यांचा काही शोक तुम्ही व्यक्त करायला आला होता फुलं उधळत? पण तो रोड शो त्यांनी जो केला, मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा, मुंबई महापालिकेचा किमान 5 ते 10 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शो साठी करवला. हे निवडणूक आयोगाला चालतं? पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता हे निवडणूक आयोग तर काय दखल घेणार नाही. 4 जून नंतर आपण निवडणूक आयुक्त सुद्धा हे राहायचे की नाही, ठेवायचे की नाही आपण बघू.